सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 64 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यनने आता तन्वीनं समजावल्यामुळे निकीसोबत असलेलं मैत्रीचं नातं तोडायचं ठरवलं, पण तिला फक्त बिझनेस पार्टनर, प्रोजेक्ट पार्टनर म्हणून ठेवायचं असा डिसिजन घेतला. पण निकी इतकी पोहोचलेली होती की ती आर्यनला सहजासहजी अशी सोडणार नव्हती. आणि तिनं तो तिचा फोन घेत नाही म्हणून स्वतःच्या डोक्यावर पिस्तूल लावलेला फोटो सेल्फीसह काढला आणि आर्यनला म्हणाली, मला बोलशील की नाही, माझ्याशी पुन्हा फ्रेंडशिप करशील की नाही, नाहीतर मी माझा जीव देईन. आर्यन आता घाबरला आणि तो लगेच निकीला पुन्हा फोन करायला लागला. आणि निकी त्या वाजणाऱ्या फोनकडे बघायची आणि विचित्र हसायची. आणि आर्यन मात्र पुन्हा पुन्हा फोन करायचा आणि निकी त्या फोनच्या रिंगवर नाचायची. आणि आर्यन मात्र इकडं कासावीस होऊन तिच्या काळजीनं कम ऑन निकी फोन उचल असं म्हणायचा. आता बेडरूममध्ये अर्जुन नव्हता, फक्त आर्यन होता. आणि इकडे स्वीटीसुद्धा एकटीच होती. तन्वीसुद्धा तिच्यासोबत नव्हती. तर अर्जुन आणि तन्वी दोघेही टेरेसवर होते. तन्वी अशीच थंड हवा घेत बसली होती आणि अर्जुन सर पाठीमागून आले आणि तिच्या अंगाभोवती शॉल गुंडाळली आणि तशीच तिला पाठीमागून मिठी मारून तिच्या गालावर गाल घासला. तिनं त्याचा हात पकडला आणि तिच्या शेजारी त्याला बसवलं आणि डोळे झाकून त्याच्या खांद्यावर मान ठेवली. त्यानंही थोड्या वेळ तसंच तिच्या डोक्यावर डोकं टेकवलं आणि डोळे झाकले. आकाशात चांदण्या होत्या. नुकतीच पौर्णिमा होऊन गेली होती आणि त्या सुंदर रात्री दोघेही लव्ह बर्ड्स सारखे तिथे बसले होते. आणि थोड्या वेळानं अर्जुन हळूच म्हणाला आणि तसेच डोळे झाकून घेत म्हणाला, तनू. आणि तीही डोळे झाकून म्हणाली, आणि अर्जुन म्हणाला, तनू तुला काय वाटतं, माझ्या मनात आता काय आहे? ती थोडी हसली आणि म्हणाली, तुला मला किस करायचा आहे, हो ना? आणि अर्जुनने डोळे उघडले आणि तिचे डोळे बंद होते. त्याचा फायदा घेत तशीच तिला पाठीमागे टेकवली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकून किस घ्यायला सुरुवात केली. आणि मग बाजूला झाला आणि तन्वी हसून म्हणाली, देणारच होते मी तुला किस, पण थोडं सतावून. आणि तू आहेस की चोरी केली. आणि तुझ्या टायगरला चोरीसुद्धा जमत नाही. सगळं खरं खरं बोलून टाकतो आणि स्वतःच्या अडचणीत स्वतःच वाढवतो. अर्जुननं आता तिच्या खांद्यावर हात टाकला, तिला जवळ ओढून घेतली आणि म्हणाला, तुझं खरं आहे, पण तनू या निकीच्या मॅटरमधून तू खूप काही शिकणार आहे आणि खूप तयार होणार आहे, बघ तू. आणि हळूहळू त्याला कळतंय सगळं. तन्वीसुद्धा म्हणाली, आणि अर्जुन, आज तर मी त्यांच्या मैत्रीला सुरुंग लावून आले. आणि पाठीमागे काय झालं माहीत नाही, पण आर्यनला नक्कीच कळलंय की निकी त्याची बेस्ट फ्रेंड नाही होऊ शकत. बेस्ट फ्रेंड तो असतो जो कसलाच विचार न करता तुमच्यासोबत तुमच्या बॅड टाईममध्ये तुम्हाला मदत करतो. आणि ही निकी साधी त्याला एक प्लेट आणून देऊ शकत नाही. तिचा इगो आडवा येत होता. आणि याच गोष्टीचं भांडवल करून मी आर्यनला खूप छान समजावलं. आणि मला माहीत आहे त्याच्या स्वभावानुसार त्यानं तडक तिला तिच्या फ्रेंड लिस्टमधून काढून टाकलं असणार. आणि अर्जुन आता गेल्यानंतर तू जरा बोल याविषयी त्याच्याशी, म्हणजे त्याच्या मनात काय आहे ते कळेल. आणि अर्जुन म्हणाला, हो नक्कीच तनू, आपल्याला आर्यनला जास्त हर्ट न करता त्या निकीच्या तावडीतून सोडवायचा आहे. आणि बिझनेसचं म्हणत असतील आणि त्या प्रोजेक्टचं, तर जास्त काळजी करण्याचं काम नाही, ते इझिली होऊन जाईल. ती खूप छोटी गोष्ट आहे गं माझ्यासाठी, पण तो इमोशनली तिच्यामध्ये गुंतता कामा नये, कारण ती बेस्ट फ्रेंड करून त्याचा फायदा घेते. आणि तन्वी म्हणाली, हो, आणि म्हणूनच हळूहळू त्याला आधी तिच्या या बेस्ट फ्रेंडच्या खोट्या नात्यातून सोडवायचं. आणि अर्जुन म्हणाला, पण तनू बास ना आता, त्याला पश्चाताप झाला आहे स्वीटीला दूर केलं याचा. आणि आय थिंक त्याला शिक्षासुद्धा मिळाली आहे. तो खूप तळमळतोय गं तिचा चेहरा बघण्यासाठी. त्याचं चिडणं किती शॉर्ट असतं हे माहीत आहे ना आपल्याला. मग तनू हे कुठपर्यंत चालेल? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, आर्यनला पश्चाताप झाला हे मलाही मान्य आहे आणि म्हणून मी सुद्धा त्याला माफ केलं की नाही, पण स्वीटीबद्दलचा विश्वास त्याच्या डोळ्यात अजून दिसत नाही. तो चिडतोय त्याच्या बायकोवर आणि 1000 वेळा चिडू दे,
मला काहीच म्हणायचं नाही, मी त्यांच्यामध्ये पडणारही नाही. हे प्रत्येक नवरा बायकोमध्ये सुरूच असतं. पण विश्वास पाहिजे ना अर्जुन. आणि त्याचे सगळे गैरसमज आहेत तसेच आहेत अजून. आणि हा गैरसमज दूर होऊन त्यानं स्वीटीची माफी मागितली पाहिजे आणि निकीला तिची जागा दाखवली पाहिजे. आणि तेव्हाच स्वीटीला आर्यनच्या मनातली तिची जागा परत मिळेल. आणि तेव्हाच ती त्याच्या बेडरूममधली तिची जागा घेईल. आणि असंच माझ्या डोक्यात आहे. आणि अर्जुन म्हणाला, येस यू आर राईट तनू. तू तुझ्या डिसिजनवर किती फर्म असते, आय नो दॅट. आणि तुझे डिसिजन कधीच रॉंग नसतात घरच्या मॅटरमधले. आय एम ऑलवेज विथ यू. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आता स्वीटीचा बर्थडे येतो आहे, मग मला वाटतं की तो दिवस छान असेल दोघांनाही ही गुड न्यूज सेलिब्रेट करण्यासाठी. कसं वाटतं तुला? आणि आर्यन त्याचं काहीतरी प्लॅनिंग करणारच, पण आपण सुद्धा एक पार्टी प्लॅन करू. आणि अर्जुन खुश होत म्हणाला, ओके बेबी, इसका मतलब अजून 15 दिवस तरी वाट बघावी लागणार टायगरला. आणि तन्वी म्हणाली, हो. आणि आता इतक्यात तुफान एक्सप्रेस आर्याचा फोन आला. आणि तन्वी म्हणाली, आरू आत्ता यावेळी का फोन करते? आणि तिने फोन घेतला आणि म्हणाली, हां आरू बोल बेटा. आणि आर्या तिकडून म्हणाली, मॉम इतकी मोठी गुड न्यूज आहे आणि तू मला स्वतः होऊन सांगितली नाही. दादाने नाही सांगितली, दीनं नाही सांगितली, डॅडनं सुद्धा नाही सांगितली. मला मधूकडून कळलं. मी आत्तू होणार आहे ना. आणि मी दादाला किती फोन करते तर तो डफर फोनच घेत नाही. कुठे इतका एंगेज आहे कुणास ठाऊक. आता त्यानं फोन घेतला असता ना तर त्याला चांगला जाब विचारला असता की मला ही गुड न्यूज का नाही सांगितली. मी इतकी परकी झाले का तुम्हाला? तसं आता तन्वी अर्जुनने डोक्यावरच हात मारला. आणि आता हिला काय बोलावं हे यांना कळेना. खरंच आर्यनने हिचा फोन उचलला असता ना हिनं सगळा भांडाफोड करून टाकला असता. आणि तिला समजावत तन्वी म्हणाली, आरू बेटा दादाला हे नाही सांगायचं, त्याच्यासाठी सरप्राईज आहे. आणि बेटा तुलाही सरप्राईज द्यायचं होतं. आणि आरू गाल फुगून म्हणाली, असं का? ओ मॉम, बरं झालं दादानं फोन नाही घेतला, नाहीतर मी सगळा भांडाफोड केला असता. बट मॉम, डॅड, आय एम सो हॅप्पी. आणि मी उद्या येते दीदीला भेटायला. आणि फोन ठेवला. आणि दोघेही हसले. आणि अर्जुन सर म्हणाले, दादा दादी तो बन गए, अब नाना नानी कब बनते है ये भी देखना पडेगा. आता जाऊया, थंडी वाढत आहे. आणि तन्वी म्हणाली, ओके. आणि ती उठून निघाली तसं अर्जुनने तिला मिठीत अलगद उचलली. आणि तिनं हसूनच त्याच्या गळ्यामध्ये हात टाकले. आणि मग तो तिला रूमपर्यंत सोडायला आला. आणि आर्यनच्या रूम बाहेर येताच त्या दोघांनाही आर्यनचे आवाज आले, निकी फोन उचल, निकी फोन उचल. अर्जुनने तिला खाली सोडली. दोघेही बेडरूममध्ये गेले. आणि तन्वी म्हणाली, आर्यन काय झालं? तू इतका टेन्शनमध्ये का आहेस? आणि आर्यन म्हणाला, मग मॉम ती फोन उचलत नव्हती म्हणून त्या निकीनं माझाही फोन उचलत नाही आहे. ती फोन करत होती, मी नाही घेतला म्हणून आता ती घेत नाही. आणि तिनं बघ काय पाठवलं, असं म्हणून तो फोटो दाखवला आणि तिचा मेसेज वाचला. आणि तन्वी चिडून म्हणाली, आर्यन तू या खोटारड्या मुलीसाठी इतका अस्वस्थ होऊ नकोस. अरे ती तुला अशीच फसवते, इमोशनल ब्लॅकमेल करते. हिचं टार्गेट खूप मोठं आहे. आर्यन तू तिचं ऐकू नकोस. आणि अर्जुनसुद्धा म्हणाला, हो टायगर बेटा तू तिचं अजिबात ऐकू नकोस, ती सगळी नाटकं करते. आणि आर्यन म्हणाला, नाही मॉम डॅड, जर तिला काही झालं तर सगळं माझ्यावर येईल. आणि माझ्यामुळे जर तिचा जीव गेला तर मी काय करू? मी स्वतःला माफ नाही करू शकत. मी एकदा जाऊ का आणि बघू का तिच्या घरी जाऊन? असं म्हणून तो पळायला लागला. आणि तन्वी त्याला ठाम आवाजात म्हणाली, आर्यन हा काय फालतूपणा आहे? सांगितलं ना तुला जायचं नाही तर नाही जायचं. ती तुला खूप इम्पॉर्टंट वाटते का रे? ती मुलगी काहीतरी खेळ करते, तुला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि तू आहेस की लगेच ब्लॅकमेल होतोस? मला तर विश्वास बसत नाही की तू आमचा मुलगा आहेस का? आणि आर्यन म्हणाला, मॉम इमोशनल ब्लॅकमेल कसं असेल? तिने खरंच गोळी झाडून घेतली तर? आणि तन्वी म्हणाली, 1 मिनिट, ती तुझा फोन घेत नाही ना? आलेच. असं म्हणून ती गेली. तिनं स्वीटीकडून तिचा फोन घेतला, कारण आता तिचं खरं रूप ती स्वीटीसमोरच उघडं करत होती. आणि स्वीटी म्हणाली, आत्तू काय झालं, तू माझा फोन का घेतलास? तन्वी म्हणाली, निकीला फोन कर आणि मी सांगते तशी सुरुवात कर. आणि तिला असं म्हण की आज मी जे काही केलं तिच्यासोबत, तिच्या
ऑफिसमध्ये. यामुळे तिची आणि आर्यनची फ्रेंडशिप तुटणार आहे आणि आर्यन पुन्हा माझ्याकडे येणार. आणि आता स्वीटीनं निकीला फोन केला. निकीनं स्वीटीचा फोन लगेच घेतला आणि निकी तिला म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन मिस दिव्या. असं कळतंय की तू मॉम होणार आहेस. पण काय उपयोग त्या गुड न्यूजचा? तो तर अजिबात हॅपी नाहीस ना तू. ज्याचं बाळ तुझ्या पोटात आहे तो तर तुझ्याशी बोलतच नाही. आणि आता तन्वीनं स्वीटीला खुणवलं आणि म्हणाली, बोल. आणि स्वीटी म्हणाली, निकी तू किती पण प्रयत्न कर, मला आणि आर्यनला दूर करण्याचा, पण ते अजिबात शक्य नाही. आज मॉम तुझ्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी तुला प्लेट उचलायला लावली आर्यनची. यावरून तुला कळलं असेल की आता तुझी सुटका नाही आणि आर्यनने तुझ्यासोबत फ्रेंडशिपचं नाटक तोडलं आहे हे नक्की. आणि आता निकी बोलायला लागली आणि तन्वीनं स्वीटीच्या हातातून फोन घेतला आणि बाहेर आली आर्यन आणि अर्जुनला ऐकवायला. स्वीटीला मात्र बेडरूममध्येच ठेवलं आणि तिकडून निकी लागली तोऱ्यात बोलायला. शट अप स्वीटी, असं कधीच होणार नाही. मी काही कच्ची केलेली नाही, लक्षात ठेव. मी आर्यनला माझ्या ट्रॅपमधून सुटू देणार नाही. आणि हे ऐकलं तसं आर्यनला प्रचंड धक्का बसला. हा आवाज निकीचा होता. तिनं स्वीटीचा फोन लगेच उचलला. मग माझा का नाही उचलला? आणि आत्ता तिची अशी भाषा? अर्जुनने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत बस असा इशारा केला. आणि आता तिघंसुद्धा निकी पुढे काय म्हणते हे ऐकू लागले. आणि निकी म्हणाली, दिव्या आज तन्वी मॅडम आल्या होत्या ऑफिसमध्ये. त्यांनी जवळजवळ आमची फ्रेंडशिप तोडली आणि त्यांनी खूप पट्टी पडवली आर्यनला. खरं तर त्यांनी बिझनेस वुमन नाही तर स्कूल टीचर असायला हवं. तो जॉब त्यांना खूप चांगला जमला असता. आणि खरं आहे तुझं, आर्यनने सुद्धा माझ्यासोबत फ्रेंडशिप तोडली. पण आता काय आहे ना, तो मला इतके फोन करतोय पुन्हा माझ्यासोबत फ्रेंडशिप करण्यासाठी. आणि तुझ्या सासूची सगळी मास्टरगिरी वाया गेली. तुझ्या नवऱ्याचे आता माझ्या फोनवर जवळजवळ 25 मिस कॉल आहेत. मग आता तो इतक्या रात्री मला का फोन करत असेल? आणि मी सांगू तो काय म्हणत होता? निकी प्लीज असं करू नकोस. तू माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेस. तू मॉमचं मनावर घेऊ नकोस. अगं असं म्हणतोय तो मला. आणि आर्यन आता गोंधळला, चक्रावला, शॉक झाला. त्याला एकावर एक शॉकचे धक्केच धक्के बसत होते. आणि ही अशी काय बोलते? इकडे एक तिकडे एक, आणि जे घडलंच नाही तेही कशी काय बोलते? आणि तिचा दुटप्पीपणा आता त्याच्या लक्षात यायला लागला. आर्यनसमोर एक रूप, स्वीटीसमोर एक रूप होतं तिचं. आणि हे त्याला आता कळलेलं होतं. आणि स्वीटीला असंच काहीतरी ती बोलायची, स्वीटी भडकायची हे त्याच्या लक्षात आलं. आणि इतकंही न समजण्या इतका दूध पिता बच्चा तो नक्कीच नव्हता. आणि निकी म्हणाली, काय झालं दिव्या? तू शॉक झालीस का? तू काहीच का बोलत नाहीस? मी आर्यनला आमची फ्रेंडशिप तोडू देणार नाही. एक वेळ तो तुला सोडेल, पण फ्रेंडशिप नाही तोडणार. कारण त्याच्यासाठी फ्रेंडशिप किती महत्त्वाची आहे हे तर तुला माहीतच आहे. आणि तुझ्या घरी होली सेलिब्रेशनमध्ये येऊन मी तुझी रंगीन होली कशी बेरंग करून टाकली, आठवतं ना तुला? आणि त्या दिवशीपासून तू खूपच सॅड आहेस ना. आणि आर्यन तुला माझी माफी मागायला लावणार म्हणजे लावणार, कारण त्याला माझ्यावर खूप विश्वास आहे, तुझ्यापेक्षा जास्त. असं म्हणून निकी गप्प बसली आणि स्वीटी गप्पच आहे हे बघून म्हणाली, हे हॅलो, तुझी बोलती बंद झाली की काय? अगं बोल. असं म्हणून निकी हसत होती. आणि तन्वीने आता फोन कट केला आणि आर्यनच्या फोनवरून तिला फोन लावला. तर आर्यनचा फोन ती मुद्दाम उचलत नव्हती, त्यानं इथं धावत पळत यावं म्हणून. आणि तन्वीने आता तोही फोन ठेवला आणि आर्यनला म्हणाली, आर्यन ऐकलंस? आता यावर तुला काय म्हणायचं आहे? आर्यनने आता खूप रागात सोफ्याच्या दोन्ही कडा त्याच्या दोन्ही हातांनी पकडल्या आणि घट्ट डोळे झाकून घेतले होते. त्याचं नाक रागानं फणफणत होतं. तिनं चक्क मला उल्लू बनवलं असं त्याला वाटलं. आणि ती किती कॉन्फिडन्सनं माझ्याच बायकोला मला तिच्यापासून तोडण्याची भाषा करते. आणि तन्वी म्हणाली, बघ आर्यन, हा कॉन्फिडन्स तिच्यामध्ये आलाय तुझ्यामुळं. तुझ्या बायकोवर विश्वास नाही त्यामुळं. आणि हे ती आधीपासून करत आली आहे आणि म्हणून स्वीटी चिडते. आणि तुला वाटतं की ती उगीचच संशय घेते. उगीचच नाही आर्यन. निकी स्वीटीसमोर हे सगळं क्रिएट करते. तू तिला किती इम्पॉर्टन्स देतो हे ती सगळं स्वीटीला मुद्दाम सांगते. तुम्हा दोघांचे फोटो तिला पाठवते. तुमच्या दोघात जे नाही ते स्वीटीसमोर मांडते आणि स्वीटीला भडकवते जेणेकरून स्वीटीनं तुझ्याशी भांडावं.
आणि तुला वाटतं की हे सगळं स्वीटी उगीचच करते आणि तुझ्यावर चिडते. आर्यन कोणतीही बायको चिडणारच. आणि आर्यन मला मॉम मला आत्ता कळतंय सगळं आणि खरंच माझी चूक झाली. मी स्वीटीवर विश्वास ठेवायला हवा होता. आणि माहीत नाही निकी अजून माझ्याशी किती खोटं बोलली आहे. आणि अर्जुन मला टायगर तुला बघायचं आहे ती तुझ्याशी काय काय खोटं बोलली तर ऐक असं म्हणून त्याच्या फोनमधलं तिचं ओरल कन्फेशन त्याला ऐकवलं. आणि तिच्या घरावरचा हल्ला तिचं किडनॅपिंग कसं तिनेच करून घेतलं आणि कसं स्वीटीवर नाव ढकललं हे सगळं तिनंच कबूल केलं होतं तिच्या तोंडानं. आणि हे ऐकून आर्यनला प्रचंड धक्का बसला आणि त्याच्या डोळ्यात रागाने अश्रू आले आणि हाताच्या मुठी आवळल्या. त्याच्या डोक्याच्या आणि हाताच्या नसात ताठर झाल्या रागानं. आणि आता टायगर चिडला आणि आता तिचं काही खरं नव्हतं. तिला याचं उत्तर आत्ताच्या आत्ता द्यावं लागेल असं म्हणून खूप रागात बाहेर निघाला. तसं अर्जुन आणि तन्वी त्याच्या मागे धावले आणि म्हणाले, आर्यन जाऊ नकोस, हे बघ आमचं ऐक. आर्यन आता त्यांचं ऐकत नव्हता. तो रागात गाडीत बसला. अर्जुनने समोर ऑर्डर दिली, वॉचमॅनला गेट उघडू नका. आर्यनने हॉर्न दिला. गेट उघडायला सांगितलं पण गेट उघडत नव्हतं. आणि स्वीटी हे सगळं खिडकीतून बघत होती आणि हे काय चाललंय तिला कळत नव्हतं. आणि आर्यन म्हणाला, डॅड गेट उघडायला सांगा प्लीज, आज मी तिला जिवंत सोडणार नाही. आणि तन्वी त्याच्या शेजारी गाडीत बसली आणि म्हणाली, आर्यन ऐक बेटा, तिला शिक्षा होईल. आर्यन म्हणाला, पण मॉम मीच तिला शिक्षा करणार. ती मुलगी आहे, मला तिचा रिस्पेक्ट केला पाहिजे हे मला काही कळत नाही आता. तिने माझ्या इमोशन्सचा फायदा घेतला आणि माझ्याकडून माझ्या बायकोला हर्ट केलं. आता तिला माफी नाही. आता आर्यन चिडला आणि अर्जुन त्याच्या जवळ आला, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, टायगर ऐक बेटा, अँगर इज नॉट कम्फर्टेबल ॲट दिस टाईम. तुझा राग कळतोय मला. कुठेतरी डोक्यानं काम कर का सगळ्या गोष्टी हार्टवर सोडतोस. आणि आर्यन आता पुन्हा रागातच खाली उतरला आणि पुन्हा रागात तन्वी अर्जुनला मागे सोडून हॉलमध्ये आला आणि त्याच्यासमोर आता काचेचं चौकोनी आकृतीचं टीपॉय होतं आणि त्यानं त्या काचेच्या टीपॉयवर रागात हाताची बुक्की मारली आणि तो टीपॉय खळकन तुटून पडला. आणि त्याचा इतका मोठा आवाज झाला, स्वीटी आतमध्ये खूप घाबरली आणि आर्यनच्या हातातून रक्त यायला लागलं. अर्जुन तन्वी पळतच आत आले. त्याच्या हाताचं रक्त बघून तन्वी म्हणाली, आर्यन स्टॉप धिस, तुला कळते का तू काय करतोस. आणि ती फर्स्ट एड बॉक्स घेऊन त्याच्या हाताला बँडेज करायला लागली. आणि त्यानं पुन्हा रागातच तिच्या हातातून हात सोडून घेतला आणि म्हणाला, मॉम माझ्या हाताला बँडेज करायचं नाही. जोपर्यंत मी तिला शिक्षा करत नाही तोपर्यंत ही जखम मी बांधणार नाही. आणि स्वीटीला मी दुःख दिले ना तिच्यामुळे, आणि स्वीटीकडून तिला स्वतःची माफी मागून घ्यायची होती ना. आणि मग आता तिनंच स्वीटीची माफी मागायची नाक रगडून. आणि हे स्वीटीनं बंद दाराच्या आडून ऐकलं आणि आता ती सुद्धा रडत होती. फायनली आर्यनचा तिच्यावर विश्वास बसला होता आणि तन्वी त्याला म्हणाली, आर्यन बेटा आपण सगळं करू, फक्त तू हर्ट होऊ नकोस. आम्हाला याचीच भीती होती बेटा की तू इमोशनली हर्ट होशील. आपण सगळं सॉर्ट आऊट करूया, फक्त शांत हो आणि मला पट्टी करू दे. आणि आर्यन म्हणाला, नाही मॉम मी नाही करणार, असं म्हणून पळतच बेडरूममध्ये गेला. आणि आता स्वीटी दरवाजा उघडून बाहेर आली. तिचे डोळे पाण्यानं भरले होते आणि ती तन्वीकडे बघत होती. तिची काय अपेक्षा आहे हे तन्वीनं ओळखलं आणि तन्वीनं तिला वर जाण्याचा इशारा केला. कारण आता आर्यन तिच्याशिवाय, तिच्या इमोशनल सपोर्टशिवाय ऐकणार नव्हता हे तन्वीला माहीत होतं. आणि तिनं स्वीटीला वर जाण्याची परवानगी दिली. तशी स्वीटी आता रडत रडत हसली. तिनं तन्वीच्या हातातला फर्स्ट एड बॉक्स घेतला त्याला बँडेज करण्यासाठी आणि तिच्या बेडरूममध्ये एक पाऊल टाकत निघाली.